संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे असं महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. असं पत्र माहिती मला नाही. ते त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. 1500 पानाचं दोषारोप पत्र दाखल केले. त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. ओके, नाही त्यांच्यात मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल. आता दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं. आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय. पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय. आता एक मिनिट, तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले. तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना. काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून. त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने. हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत. आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू. मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे. आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही. मला त्यातली माहिती नाही. मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे. ते जे काही माहिती द्यायची ते कोर्टाला देतील. त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी. आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेसं नाही. संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे. हे मी 1001 वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की